No
सर्वरक्षक, सर्वपालक, सर्वपोषक उस माता को मैं प्रणाम करता हूँ। उस माता का परिचय कौन करवाते हैं? आपका पिता कौन कौन बताइएगा? माता ने बताएगा, पिता भी नहीं बता सकता, ठीक है ना, और कोई भी नहीं बता सकता, केवल माँ बता सकती है। ऐसा माँ का परिचय कौन करवा सकते हैं? गुरु ही करवा सकता है। ऐसे सारी जगत का जननी, सबको धारण करने वाला धरणी, तो ऐसे जगदम्बा माता का हर क्षण तुम मनन चिंतन निधिध्यास करते हुए अपने अंदर उस देवी का दैविक शक्तियों को उत्पन्न कर ले रहे आपने, बढ़ोत्तरी कहते हैं। तो ऐसी देवी माता का मैंने सारी दुनिया में देख रहा हूं, जिस जिसके स्थान में योगी साधु संत रहते हुए उस माता का परिचय करवाता है, उसको कोई डर नहीं रहता। पिता के पास थोड़ा सा डर तो भय तो रहता है। आज में मैं हवन में कहा था, हे ईश्वर, मेरे शत्रुओं से प्रत्यक्ष हो परोक्ष हो या सारी पंचभूतों से हो, किसी से भी दिशा से 10 दिशाओं से भी मुझे भय ना हो, अभयस्थ प्रदान करो हे ईश्वर। हे माता, हे जगत जननी, मुझे शक्ति दो, आपके हृदय में मुझे स्थान दो। हे माँ, मेरे हृदय में आप सदा सर्वत्र विराजमान हो, विद्यमान हो, प्रकाशमान हो। हे जगत जननी, मुझे एक बार आपकी दर्शन दिला दो, एक बार आपसे मैं तन्मय हो जाना। हे माँ, मुझे एक बार दर्शन तो दिला दो ना, एक बार तो मुझसे बात तो वार्तालाप तो करो ना। हे माँ, हे जगत जननी, हे अम्बा, हे काली शक्ति दुर्गा बोल के कौन तड़प रहे, कौन रो रहे? केवल जहां दिखता है वो योगी समझ लेना, वो साधु समझ लेना, वो सन्यासी समझ लेना, किसी को कुछ भी नहीं पूछता, लेकिन अंदर से तड़पते रहता, रोते रहता। तो हे गुरुदेवा, आप तो उस जगत जननी के सही सत्य पुत्र बोले तो कौन बोले तो सन्यासी, सबका रक्षा करने वाला, सबका पालन करने वाला, सबको पोषण करने वाला। मैं परसों नहीं आज भी सुना, कल भी एक यहाँ का एक व्यक्ति ने कहा था, ऐसा ऐसा गाय, सभी गाय मठ को तो दिए दिए, लेकिन मठ वाले क्या करते, गुरुजी ने अप्पा जी ने चारा लेके जमा कर दिया, लेकिन आपके पास चारा नहीं है, बारिश तो 1 महीना हो गया और कोई कमी नहीं हो रहा और बढ़ते ही रह रहा। क्या करना चाहिए? गायों को, गौओं को, पशुओं को, सभी को चारा नहीं है, क्या करना चाहिए? मठ में का जो भी है वो हमारा बोल के दे दिया। मने सबका पोषण करने वाला, जो पोषण करता है वही रक्षा करता है, जो रक्षा करता है वही पालन करता है। ऐसे गुरु महाराज के सानिध्य में आप बैठ के कितने विचार भर ले रहे आपके चित्त में, आपके मन में, आपके बुद्धि में, आपके व्यवहार में भी शुद्ध पवित्र बनने के लिए प्रयास कर रहे। तो ऐसे ही सदा सर्वत्र शुद्ध आपको जो जन्म दिया है वो माँ का भी पूजा करो। कम से कम प्रातःकाल उठते ही, ए माँ, ये जगत जननी, आपको मैं प्रणाम करता हूं, मुझे भी इस महाराज के जैसा मुझे तैयार करो, वैसे रत्न के जैसा, वज्र के जैसा चमकना चाहिए, प्रकाश होना चाहिए, विद्यमान होना चाहिए, बलवान होना चाहिए, सर्वशक्तिमान होना चाहिए, ऐसे मुझे पालन पोषण रक्षण करो हे माँ। ऐसे कहने के लिए आप कभी कभी मनन चिंतन करते रहो, उस परमपिता परमात्मा के नजदीक पास होने के लिए, बैठने के लिए, पाने के लिए
तड़पने के लिए आप कोशिश करेंगे, ऐसे मैं आपसे विनती करते हुए मेरे 2 शब्दों को गुरु के चरणों में समर्पण करते हुए ओम सभी को सादर नमस्ते जी। संपदाल्लेखितमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवाम्। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून अनित्यानि शरीराणि अस्थिरं जीवनं लोके अस्थिरं धन यौवनम अस्थिरा पुत्र नारी च धर्म कीर्ति द्वयस्थिरम। एक प्रश्न विचारतात अकबर बादशाह बिरबलांना प्रति करून अनेक पंडित लोक राहतात त्या ठिकाणी। नित्य काय आहे, अनित्य काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे, एक 3 प्रश्न राहते त्यांच्याकडे। आणि जगामध्ये भाग्यशाली कोण आहे आणि आश्चर्यजनक ताजुब असे कोणता गोष्टी आहे, अशा प्रकारच्या 3 प्रश्न त्यांच्या मनातला जो विचारधारा तो व्यक्त करतात। अनेक पंडित लोक अनेक प्रकारच्या उत्तर देतात, परंतु समर्पक उत्तर भेटल्याशिवाय समाधान होत नाही। नित्यानित्य वस्तु विवेकः आणि त्या विवेकानं विचार केल्यानंतर त्यांना समाधान वाटायला पाहिजे। त्याकरता जीवन जगता वेळेस आपण काय करतो, आता होईल 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 होईल, आता होईल, पुढे होईल, उद्या होईल, परवा होईल, असं होईल 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 म्हणून एक दिवस तुम्हालाच उचलून नेतात, परंतु कधीही तुमच्या हाताला आढळणार नाही। त्यामध्येच आपण नित्य जीवन जगत असताना व्यक्ती समाधान जगण्याकरता साथ देणारे लोक भेटल्यानंतर समाधान होईल असा तुमच्या डोक्यात असते, परंतु आयुष्यभर कोणी तुम्हाला साथ दिल्यासारखा वाटते, परंतु ते खरं नसतंय। सापाला बघून भीती वाटते की नाही? सापाला बघून किती फीट दूर राहतो आपण? 5-10 फीट दूर राहतो सापाला। सापापेक्षा डेंजर लोक आहेत माणसापासून असो।
साप कधी कधी जवळ गेल्यानंतर ते काही करू शकत नाही, परंतु जवळ असलेले व्यक्ती सापापेक्षा भयानक विषारी आहे. हे राहतात बघा माशा, हे नाही वरी घरामध्ये माशी म्हणतात काय, हा, त्या माशीला डोक्यावर विष राहते. माशीला पोटात गेले की उलटी होती, ते विष राहते. इंचूला कुठं राहते, कोंडीमध्ये राहते. हा, डंक मारते. ते काढून टाकले की त्या इंचू पासून आपल्याला भीती वाटत नाही. पाठीमागे राहते खतरनाक विष. माशीला कुठं राहते, डोक्यात. इंचूला कुठं राहते, शेपटामध्ये. सापाला कुठं राहते, दातामध्ये, तोंडामध्ये म्हणा, दातामध्ये राहते. परंतु माणसांमध्ये संपूर्ण शरीर भरून विष राहते. फक्त त्या प्राणीला थोडं थोडं जाग्यावर असेल, त्या माणसाचा तळपाय पासून डोक्यापर्यंत विष भरलेले व्यक्ती. त्याकरता सापाला बघून तेवढा भीती वाटता कामा नाही, इंचूला बघून सुद्धा तेवढा भीती वाटता कामा नाही. एकदा डंक मारले की 24 तास तुम्हाला त्रास होईल, नंतर उतरून जाईल. आणि सापाचं कोणीतरी औषध दिलं तर त्याच्यापासून सुद्धा काय वाचण्याची शक्यता असतो. परंतु मनुष्य एक वेळ न चावता, चावायचं गरज नाही त्याला, असा विष सोडतो, तुम्हाला जगू देत नाही, तुम्हाला मरू देत नाही. अशा प्रकारचे विषारी माणूस आहे. असा बदला घेऊ शकतो. त्यासाठी प्राणीपासून आम्हाला धोका नाही, मनुष्य प्राणीपासून भयानक धोका आहे. सावधान राहा. म्हणून सावधान राहायचं. त्याकरता बिरबल अकबरचा गोष्ट ऐकून, एकदा पंडित लोकांच्या होते ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेऊ, समाधान वाटत नसेल तर आखरी आपण बोलू. असा विचार करून नित्य अनित्य काय शाश्वत आहे आणि अशाश्वत काय आहे, सगळ्यांनी उत्तर दिले. परंतु बिरबल म्हणू लागला, कारण एक तुमच्यासारखा हुशार सज्जन माणसाला पकडून आणले होते, काही दोष नव्हता त्यांना, तरी सुद्धा त्याला फाशीचा शिक्षा झाल्यामुळं, फार सज्जन व्यक्ती, फाशीचा शिक्षा सुनवाई झाल्यानंतर मरणाऱ्या व्यक्तीचा मनोकामना विचारतात. मरणारा व्यक्तीचा मनोकामना विचारतात. काय 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 लोक पुरणपोळी तूप वगैरे खाऊन, शिस्त पोट भरून खाऊन तर मरावं म्हणून काय काय लोक तसं बी म्हणणारे लोक राहतात. किती वेळ राहणार आहे ते माणूस. तर त्यांनी म्हटलं, माझा एक 3 प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिल्यानंतर मला समाधान वाटलं, मी समाधानकारक मी मरतो, असं म्हणून तो म्हटला. साधू व्यक्ती.
पहिला प्रश्न त्यांच्या ते होतं. त्यावेळी त्यांनी म्हटले, त्या व्यक्तीच्या प्रती तो बोलू लागला, सर्व अनित्य आहे, अस्थिरम जीवनम लोके, हे जीवन अस्थिर आहे, यौवन सुद्धा अस्थिर आहे, धन सुद्धा अस्थिर आहे, गडगंच संपत्त असंच मरेपर्यंत तुमच्या जवळ राहते म्हणून गॅरंटी नाही. मरेपर्यंत तुमचा जवानी असंच टिकून राहते म्हणून गॅरंटी नाही. लक्षात आलं का? मरेपर्यंत दात पडू नये, मरेपर्यंत डोळा जाऊ नये, मरेपर्यंत हात हलू नये, मरेपर्यंत बेमार पडू नये. कोण आहे का? जन्म दुःख, जरा दुःख, मरण दुःख, प्रत्येक व्यक्ती काय होणार आहे? दात पडणार आहे. हे छोटे छोटेचे बी पडणार आहे, आता नाही, पुढे पडणार आहे. दात पडणार आहे, तुम्हाला बी चष्मा येणार आहे, कान मंद होणार आहे. हा, आणि काहीतरी डुप्लिकेट आपण नंतर त्याला आणून व्यवस्था करावं लागते. चष्मा तर लावावा लागेल, तर कानात मशीन तर बसून घ्यावा लागेल, डुप्लिकेट दात तर बसून घ्यावा लागेल, डुप्लिकेट केस बसून घ्यावा लागेल. काही काही केस बी निघालेत, टोपी, असं टोपी घातली की झाला, मस्त हिरो सारखं दिसते माणूस. हा, तसं बी निघालेत आजकाल. मी विचारलो कितीला पडले, म्हणलं मला माहिती होत नव्हतं. एक माणूस आला, भाव सिर दर्द दे रहा जी गुरुजी, क्या करू बैठो बोलो. त्यानं येऊन बसला, एवढं केस कस करव तुला, म्हटलं ठैरोजी वैसा नाही चलता, काढून टाकला. पुरा खुल्लाच होत, नो टेन्शन, म्हटलं घालायला काही त्रास नाही. तर पाहिलं तर वाटते हे काही ओरिजिनल आहे का? त्या प्रकारे दात डुप्लिकेट, केस डुप्लिकेट, सर्व डुप्लिकेट. हा, म्हणजे असंच तुमच्या डोक्यावरचा केस असंच राहते म्हणून गॅरंटी नाही, पांढरा होणारच आहे. किती म्हणून लपून ठेवणार आहे? होणारच आहे. त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं, जीवन अस्थिर आहे, यौवन अस्थिर आहे, धन अस्थिर आहे, हे सगळं अस्थिर आहे. हा, नित्य काय आहे? सगळं तर अनित्य आहे. एक ना एक दिवस आपल्यापासून ते दूर होणार आहे, किंवा त्याला सगळं सोडून आपण तर दूर होणार आहोत. याच्यामध्ये 100% खरे आहे. त्यावेळी नित्य काय आहे सांगितलं. धर्म कीर्ती द्वयस्थिरम. व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल गुणगान होत असेल, फार छान माणूस आहे हो, अजून 4 दिवस ते जगायला पाहिजे होतं, सर्वांना सहारा त्यांच्याकडून आम्हाला मिळत होतं, भयानक दान करत होते, धर्म करत होते. हा, आठवण 10-10, 20-20 रुपये दिलेले लोकांचं तुम्हाला आठवण राहते? 11-11 हजार, 21 हजार लोक दिलेले लोकांचं आठवण राहते? राजू, मी बघितलो म्हणून म्हणलो तुम्हाला. 10चं, 20चे, 100ची कुठं काय पत्ताच नाही त्याचे. 3 आकडा आहे तिथं, 11,000, 11,000, 5,000, दुसरं काहीच नाही तिथं. 5च माणसं दिलीत का? 3च माणसं? चिल्लर गिनती करता येत नाही, ठोक पाहिजे. प्रतिवर्ष अशा प्रकारच्या ठोक सेवा करणारे
जे लोक आहेत त्यांच्या विसर तुम्हाला पडू शकत नाही. धर्म कीर्ती, धर्माचा संग्रह करणारा जो व्यक्ती आहे, कोणीतरी 1 क्विंटल डाळ दिलेत, 1 क्विंटल काल. हा पांढरे गणपत मुंडकर की हा गणपतराव मुंडकर डाळ दिलेत. आणि ज्यांनी देत राहतात त्यांच्याकडे आमचा धावा बी असतो, हे बी लक्षात ठेवा. न देणारा माणसाकडे जबरदस्ती करतो का? ते काय कामाचे नव्हतं, चला शिवरात्रीला जातो ना कधी कधी, राहू दे महाराज झोपी गेले जाऊ दे. आणि देणारा माणूस असेल तर उठवा, सावकारला उठवा म्हणतात, उठवा, देणारा माणूस आहे उठवा. उठल्यानंतर नाराज न होता ते आनंद मानून त्यांनी देत राहतात. सांगायचं म्हणजे धर्म कीर्ती द्वयस्थिरम. आता गोविंदराव फुलारे म्हणून येत होते आता तुमच्या भजन मंडळीमध्ये. गोविंदराव फुलारे दरवर्ष भारुड म्हणत होते, शिवजी की लाल मेरे तुमडी भरू देना म्हणते तो बघा. आठवण आहे की नाही? शिवजी की लाल मेरे, एक ग्लास मध्ये त्या दगड घालून घेऊन टोळक टोळक करत लाल मेरी. तर 92 वर्ष गुरु महाराजांचा या ठिकाणी सेवा केल्यामुळं, धर्माचा कार्य केल्या कारणानं त्यांना आम्ही विसरलेले नाही. बरेचसे लोक मेलेत परंतु कोणाचा आठवण आम्हाला नाही, परंतु तसे मोजके काही लोक राहतात त्यांनी आम्ही विसरू शकत नाही. त्याला म्हणतात धर्मवंत व्यक्ती, कीर्तिवंत व्यक्ती हे शाश्वत आहे, बाकीचा अशाश्वत. दुसरा त्यांचा प्रश्न होता भाग्यशाली कोण आहे? भाग्यशाली कोण आहे? अकबर, बादशाह, माझा एवढा भाग्यशाली दुसरा कोण आहे? फाशी द्या म्हणलं तर फाशी देतात, त्याला वाचवा म्हणलं तर वाचवा. गडगंच संपत्त आहे, गाडी घोडा बंगला आहे, सैन्य भरपूर आहे. तुमचे एवढा भाग्यशाली दुसरा कोण आहे राजा साहेब, असं म्हणून सगळे म्हणत होते. परंतु ज्यांना फाशीची शिक्षा झाला होता त्याला मात्र समाधान त्या गोष्टीपासून मिळालेले नाही. मला समाधान झालं नाही म्हटले. बिरबलला विचारले, तू तर सांग कोण भाग्यशाली आहे? त्यावेळी त्यांनी म्हणालं, तोची एक भाग्यवंता, गरीब असो श्रीमंत असो भिकारी असो राजा असो कोणी असो, ज्यांच्या जीवनामध्ये सत्य समजून घेतला, शंभूला ज्यांनी ओळखलं, तो मात्र भाग्यशाली आहे म्हणून म्हणतो. तोची एक भाग्यवंत. ज्ञानेश्वर माऊली जवळ काय गडगंच संपत्त होता का? तुकाराम महाराजाकडे काय होतं का? कितीतरी संत, अण्णा बसवण्णा, हेमरेड्डी मल्लम्मा, नुलिय चंदय्या, मादार चन्नय्या, दोहार कक्कय्या, कितीतरी भक्तीचा विजय मध्ये तुम्ही पहा. कितीतरी संत एशी लावून कोणी झोपलेले नाही. सगळे लोक कधी कधी एक एक टाइमला सुद्धा त्यांना प्रसादाचा व्यवस्था होत नव्हतं, परंतु कधीही त्यांना टेन्शन आलेले नाही. मी दुखी आहे देवा असं म्हणून कधी देवाचा समोर शिकायत केलेले नाही. आमचा शिकायत तर दररोज आहे. लक्षात आलं का? बगर शिकायतचा माणूस या ठिकाणी कोणी येत नाही, काहीतरी शिकायत घेऊन येते. लक्षात आलं का? महाराज जवळ गेल्यानंतर सुद्धा भरपूर शिकायत आहे. काय काय लोक लिस्टच घेऊन येतात, आईचा बाबाचा जे जे काही लिस्ट आहे घरामधलं सगळ्या, त्यांच्या बघा यांच्या बघा यांच्या बघा. आता ते एक चिठ्ठी आणून दाखवली मला तेजराव, गडगंच श्रीमंत माणूस,
झगडा करून गेले, काही पत्ताच नाही त्याचा. खायला भरपूर आहे, राहायला भरपूर आहे, एवढा गोष्टी असताना सुद्धा टेन्शन कशा करता? एकमेव कारण आहे. लक्षात आलं का? मी पूर्वी एकदा सांगितलो तरी सुद्धा तुमच्या लक्षात यावं म्हणून म्हणतो. नामवंत 350 कोटी रुपये असलेले एक व्यक्ती, स्वतःचा एरोप्लेन होतं त्यांच्या स्वतःचा, आणि भारतामध्ये महान शस्त्रचिकित्सा करणारा व्यक्ती, न्यूरोसर्जन, ते बी मला माहिती होत नव्हतं. असंच येऊन बसतेत लोक माझ्या समोर. एक आई रडत बसली होती. काय झाले माय, काय झाले? काय नाही झाले अब्बा, आमच्या लेकराचं ऑपरेशन झाले. मग ऑपरेशन झालं तर काय कमी झालं नाही का? ऑपरेशन तर झाले, हे मेंदू काढून मांडीत ठेवले. मेंदू काढून कुठे ठेवले? मांडीमध्ये ठेवले. मग ज्यांनी हे मेंदू काढून मांडीत ठेवले ते डॉक्टरच मरून गेले. टाळी वाजू नका हो. डॉक्टर कसं मेले माहितीये का? त्यांच्याकडं, नंतर तुम्ही पेपरमध्ये टीव्ही मध्ये बघितले ते गोष्टी, त्यांच्याकडं 350 कोटी नगदी पैसा आहे, स्वतःचा एरोप्लेन आहे, जपान जर्मन त्या ठिकाणी जाऊन शस्त्रचिकित्सा करत होते. अटॅक येऊन मेले नाही, बेमारी होऊन मेले नाही, गोळी मारून घेतलंय. गोळी मारून घेतलं. एवढा काय ताप झाला असेल त्याला? डॉक्टर मेल्यानंतर रडणाऱ्यांपैकी बघणारे माय तू म्हटल्यावर त्यावेळेस सांगितले त्यांच्यासाठी रडणं गेलो, माझा लेकरासाठी रडलो म्हणले. तर किती परेशानी आहे. आता दुसरा त्या प्रकारचे डॉक्टर आणण्यासाठी विदेशचे डॉक्टर, अमेरिकेच्या डॉक्टर यावं लागतं. एवढा सूक्ष्म त्यांच्या चिकित्सा होतं. तो व्यक्ती जाण्याचं एकमेव कारण आहे, सुविधाला काही कमी नव्हतं, परंतु त्याला समाधान नव्हते. का समाधान नव्हते? तुमच्यासारखा आमचा प्रवचन ते ऐकले नाही म्हणून समाधान नव्हते. प्रवचन ऐकला असता किंवा सत्संग केला असता तर कितीही गंभीर परिस्थिती आलं तरी सुद्धा आत्महत्या ते करत नव्हते. म्हणून सुखी कोण आहे? आम्हाला वाटते पैसा असलेले माणूस सुखी आहे, गाडीवर फिरणारा माणूस सुखी आहे, जवान माणूस सुखी आहे, लग्न करून घेतलेले सुखी आहे, तुम्हाला वाटते महाराज सुखी आहे. सगळे एकमेकाशी बघून आपण विचार करतो ते सुखी असेल, हे सुखी असेल. परंतु राजाला बघून म्हटलं तुमच्या एवढा सुखी कोणी नसेल, भाग्यशाली कोणी नसेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही. ज्यांनी सत्याला ओळखलं, शाश्वताला ओळखलं, तो व्यक्ती समाधान राहू शकतो, भाग्यशाली तो आहे. लक्षात आलं का? अजून एक तिसरा प्रश्न त्यांच्या होतं. त्यावेळेस त्यांना वाटलं मला समर्पक उत्तर भेटलेले आहे. खुश होऊन गेला तो व्यक्ती. एक आश्चर्य काय आहे असं विचारलं त्यांनी. जगातला महान ताजुबच्या गोष्टी कोणती आहे? तुम्हाला वाटते का? एक प्रश्न करतो तुम्हाला वाटते का तुम्ही मरणार आहे म्हणून? विठ्ठलराव, आता सध्या मरणार आहे तुम्ही,
वाटते का? नाही, कोणाला बी वाटत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचे, या देहाचा भरोसा नाही. तरी सुद्धा आपण एवढा भरोसा करतो, आता आम्ही कधीच मरणार नाही असा प्रकारे आम्हाला वाटते म्हटलं तर हे खरा आश्चर्य आहे म्हणे. हे ताजुबच गोष्टी आहे म्हणून त्यावेळेस तो म्हणतात. त्यावेळेस त्यांना समाधान वाटला. राजा आता फाशी देऊन टाका, मला काय माझा प्रश्नाचं उत्तर समर्पक मिळालेले आहे म्हटल्यानंतर, एवढा सुंदर प्रश्न तू केल्यामुळं तुझं काही गलती नसेल मला आता या ठिकाणी वाटते, त्याकरता तुला भरपूर बहुमान बी देतो, तुला जीवदान बी देतो म्हणून त्याला व्यवस्थित करून पड. त्याकरता आमचा सत्य कोणता आहे म्हटलं तर त्यांच्या साथ घेणे ही आमचा सत्यता आहे. तर त्या निमित्ताने दर दिवस प्रतिवर्ष या ठिकाणी तुम्हाला सेवा करण्याचा संधी प्राप्त होत आहे. तर अनेक प्रकारच्या संगीताच्या माध्यमातून, आरतीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या गुणगान करून आम्ही भाग्य भरून घेत आहोत. तर त्यांच्या नाव सुद्धा भाग्यवंती आहे. लक्षात आलं का? भाग्यवंती आहे. कशासाठी म्हटले भाग्यवंती? कोणीतरी विचारलं असेल, कस काय तू भाग्यवंती आहे? पार्वती म्हणाले, मी भाग्यवंती होण्याचा एकमेव कारण आहे, मी भगवंताला जवळ घेतलो म्हणून मी भाग्यवंती आहे म्हणते. तसं तुम्ही सुद्धा सर्वे भाग्यवंती आहात, हे सुद्धा भाग्यवंत आहात. त्याकरता असंच सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभो, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वती. उद्याच्या आरती 8 वाजता आहे आणि विशेष कार्यक्रम. आज फार आनंद वाटला. छोटे छोटे लेकरं सुंदर या ठिकाणी रांगोळी केले होते. त्या रांगोळीला बघून मला वाटत होतं हे रांगोळी काढूच नाही, कार्यक्रम तिकडी ठेवा. तरी सुद्धा अस्तव्यस्त होईल म्हणून त्यांनी कार्यकर्ता सर्व रांगोळी काढून टाकले. ज्या प्रकारे रांगोळी काढून टाकले, किती गोड असेल तर, किती बी आवड असेल तरी सुद्धा त्याला खराब करावंच लागते, जावंच लागते. त्याप्रमाणे उद्या छोटे छोटे लेकरांकडून एक सांस्कृतिक कार्यक्रम 8 वाजता या ठिकाणी साजरी होणार आहे. 8 वाजता आरती सुरू होणार. आरतीच्या नंतर या लहान लेकरांच्या, बाळांचे हे सगळे या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे, एवढं लक्षात घ्या. तर अजून काय आहे का? संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय.